जयकुमार गोरेंवर आरोप करणाऱ्या महिलेला आता पोलीस कोठडी सुनावण्यात आली। खंडणी प्रकरणी 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली। सातारा जिल्हा कोर्टाने ही कोठडी सुनावली। जयकुमार गोरेंवर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला 1 कोटी खंडणी प्रकरणात कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली। महिलेला कोर्टाने 24 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली। या प्रकरणामध्ये आणखी कोण कोण सहभागी आहे याचा तपास करायचा असल्याचं सांगत पोलिसांनी कोठडीची मागणी केली होती आणि ती कोर्टाने मान्य केली। सविस्तर माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांच्याकडून। तुषार, आता महिलेला पोलीस कोठडी देण्यात आली होती, सुनावणी कशा पद्धतीने झाली? नक्कीच आज सातारा जिल्हा न्यायालयात त्या महिलेला आज हजर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर जवळजवळ 2 ते 1.5 तास ही सगळी सुनावणी या दरम्यान झाली। आणि याच्यात न्यायमूर्ती जे MB पठाण आहेत यांच्या समोर ही सगळी सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये आता न्यायालयानं त्यांना त्या महिलेला 24 मार्च पर्यंत म्हणजे 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। खरं तर पोलिसांनी याच्यात पोलीस कोठडी मागताना 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, मात्र न्यायालयानं 3 दिवसाची ही पोलीस कोठडी दिलेली आहे। या प्रकरणात काय नेमकं घडलंय याच्यामध्ये माहिती हवी होती पोलिसांना। जे मुद्दे महत्वाचे होते की पोलीस कोठडी मागताना जे मुद्दे होते त्यात महत्वाचे मुद्दे हेच होते की यात कोण आणखीन सहभागी आहे का, या महिलेच्या पाठीमागे आणखीन कोणी आहे का याचा तपास पोलिसांना करायचा। त्याचबरोबर या महिलेचं जे काही आवाजाचे नमुने, कारण ते याआधी त्या महिलेशी जे संभाषण झालं त्याचं रेकॉर्डिंग पोलिसांनी केलेलं आहे, त्यामुळे त्याबाबतचे सुद्धा नमुने घ्यायचे आणि त्याचबरोबर या महिलेनं ज्या ज्या ठिकाणी सह्या केलेल्या आहेत त्या सह्यांचे नमुने सुद्धा एक्सपर्टच्या माध्यमातून तपासायचे। अशी अनेक कारणं पोलिसांकडून देण्यात आली, त्यामुळे हे 3 दिवसाची पोलीस कोठडी या महिलेला सुनावण्यात आलेली आहे। तुषार, धन्यवाद या माहितीसाठी। आता या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांना नवीन काही माहिती मिळते का हे पाहावं लागेल। दरम्यान आरोपीच्या वकिलाने या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली पाहूयात। ओके, सर काय सांगाल, आज जी काही सुनावणी झाली खंडणी प्रकरणाची त्याच्याबद्दल माहिती? आज पोलिसांनी न्यायालयामध्ये ज्या आरोपी आहेत महिला लेडीज त्यांना 7 दिवस पोलीस कोठडी मागितली होती आणि त्यामध्ये त्यांनी काही मागणी केल्या होत्या। पोलीस कोठडी कशासाठी हवी तर त्यासाठी त्यांना मी अपोज केलं आणि ही काही नवीन गोष्ट नाही आहे। सर्व महाराष्ट्रालाही माहिती आहे की मंत्री महोदयांनी 2016 मध्ये ह्या लेडीच्या बाबतीत काय केलं होतं आणि त्या केसमध्ये स्वतः सरेंडर झाले, माफीनामा दिला आणि माफीनामा दिल्यानंतर मी इथून पुढे कुठलाही त्रास देणार नाही आणि असं असून सुद्धा त्यानंतर त्या महिलेला त्रास दिला आणि महिलेने ज्यावेळेस आवाज उठवण्याचा प्रयत्न केला, विशेषतः 5 मार्च या महिन्यामध्ये मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि उपस्थित केलेल्या प्रश्नांना मंत्री महोदयांनी उत्तर देण्याची टाळाटाळ केली आणि जे काही प्रश्न सत्य ह्याच्यावरती विचारले त्याचा मंत्री महोदयांना राग आला आणि ह्या रागाच्या पोटी हे राजकीय बळाचा वापर करून ह्या महिलेला कट करून ह्यामध्ये गुन्ह्यामध्ये ह्याला अडकवलेलं आहे।